Hello students and welcome to this online lecture. I am Miss Ankita जाधव. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपला पेपर नंबर फर्स्ट जो आहे तो एंड झालेला आहे, संपलेला आहे. ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर नंबर सेकंड स्टार्ट करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पेपर नंबर सेकंडचा सिलेबस अभ्यासलेला आहे. कोणकोणते कंटेंट दिलेले आहेत आपणाला प्रत्येक युनिटमध्ये त्याचा व्यवस्थितरित्या स्टडी केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपण प्रत्येक चॅप्टर शिकत असताना स्टडी करत असताना पुन्हा ते समजून घेणार आहोत, कोणकोणते कंटेंट दिलेले आहेत ते. ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण आपलं जे पेपर नंबर सेकंडचं फर्स्ट युनिट आहे, इन्शुरन्स ॲडवायझर ॲज अ करिअर, विमा सल्लागार, त्याचा स्टडी करणार आहोत. मग आपल्याला विमा सल्लागार म्हणजे काय ते अभ्यासायचं आहे. सुरुवातीला विमा सल्लागाराची व्याख्या काय दिलेली आहे ते अभ्यासूया. ओके, विविध विमा योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी विशेष मार्गदर्शन आणि सल्ला देणारा व्यावसायिक असतो. बघा, विविध ज्या विमा योजना असतात त्याच्या गुंतवणुकीमध्ये विशेष मार्गदर्शन आणि सल्ला देणारा, ॲडवाईस देणारा एक व्यावसायिक असतो. अशा मध्यस्थाला विमा सल्लागार किंवा विमा विक्रेता असे म्हणतात. बघा, विविध ज्या विमा योजना असतात त्यांच्यामध्ये गुंतवणुकीसाठी काय असतात तर विशेष मार्गदर्शन, गायडन्स करणारे, ॲडवाईस देणारे व्यावसायिक असतात. अशा व्यावसायिकाला, मध्यस्थाला किंवा सल्लागाराला काय म्हणतात तर विमा विक्रेता किंवा विमा सल्लागार असं म्हणलं जातं. त्यालाच पर्यायाने विमा विक्रेता व्यावसायिक म्हणून देखील ओळखले जाते. बघा, विमा सल्लागारालाच काय म्हणलं जातं तर विमा विक्रेता असं देखील म्हणलं जातं. त्यानंतर आपल्याला एजंट नियम, आपला जो दुसरा कंटेंट आहे, काय तर दुसऱ्या पेपरचा दुसरा कंटेंट आहे एजंट्स रेग्युलेशन. एजंट्सचे रेग्युलेशन काय आहेत, ओके, त्यांचे कोणते प्रकार आहेत ते देखील आपण स्टडी करणार आहोत, अभ्यासणार आहोत. ओके, उदाहरणासहित. मग एजंट नियममध्ये आपल्याला काय सांगितले, काय आहे ही संस्था तर नियामक एजन्सी ही एक सरकारी संस्था आहे जी परिणामांच्या विशिष्ट डोमेनवर अधिकार वापरते. या एजन्सी एकतर सरकारच्या अंगाचा भाग असू शकतात किंवा वैधानिक कायदेशीर अधिकार असलेल्या स्वतंत्र एजन्सी असू शकतात. बघा, काय म्हणतायत ते तर ह्या ज्या संस्था आहेत एजंट्सचे नियम फॉलो करणाऱ्या, त्या काय करतात तर त्या एक सरकारच्या ताब्यातल्या असू शकतात किंवा त्या कायदेशीर अधिकार असलेल्या स्वतंत्र एजन्सी असू शकतात. पुढे काय सांगितले, नियामक एजन्सी कायद्याच्या काही क्षेत्रांची अंमलबजावणी करतात, नियम तयार करतात आणि त्या नियमांचे त्यांनी पालन न केल्याने दंड आकारण्याचा अधिकार दिला जातो. बघा, जे नियामक एजन्सी असतात त्या कायद्याच्या असतात. मग त्यांनी जर त्या कायद्यांची अंमलबजावणी केली नाही तर त्याचप्रमाणे त्यांच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना विशिष्ट प्रकारचा एक दंड आकारण्याचा अधिकार दिला जातो. कोणाला तर त्या एजंटला. ओके, मग एजंटला काय केलं जातं तर तो अधिकार दिल्यानंतर एजंट जर त्यांच्यामध्ये काही नियम न पाळणारे लोक भेटले तर त्यांच्याकडून काय करतात, दंड आकारत असतात. पुढे काय सांगितले, स्वतंत्र नियामक एजन्सी आवश्यक असतात जेव्हा ते ज्या क्षेत्रात विशेषतः क्लिष्ट असतात आणि जेथे जलद प्रतिसाद वेळेची आवश्यकता असते, तसेच राजकीय हस्तक्षेप दूर करणे आवश्यक असते. बघा, जिथे काय असतं तर जेव्हा ते ज्या क्षेत्रात विशेषतः क्लिष्ट असतात, कोण तर ते स्वतंत्र नियामक एजन्सीवाले लोक, आणि जेथे जलद प्रतिसाद वेळेची आवश्यकता असते, तसेच जिथे राजकीय हस्तक्षेप दूर करण्याची जरूर असते, आवश्यकता असते. उदाहरणार्थ, नियामक एजंटला काढून टाकण्याबाबत आदिवासी परिषदेचा निर्णय अंतिम असेल. मग त्याच्यामध्ये काय सांगितलेत, कोणत्या आहेत त्या परिषदा तर आंतरराज्यीय वाणिज्य आयोग. त्यानंतर दुसरं काय आहे तर फेडरल ट्रेड कमिशन. तिसरं आहे फेडरल कम्युनिकेशन कमिशन. चौथा आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन. आणि लास्ट आहे
नॅशनल लेबर रिलेशन बोर्ड. ह्या काय आहेत तर त्या ज्या आदिवासी जे लोक असतात किंवा परिषदा असतात त्या काय करतात तर त्या नियामक एजंटला काढून टाकण्याबाबत, नियामक एजंटमध्ये जर काही तक्रारी आढळल्या किंवा नियामक एजंटचा जर काही गैरप्रकार आढळला तर ते काय करतात तर ते त्या एजंटला काढून टाकण्याबाबत डिसिजन घेत असतात. कोण तर त्या आदिवासी परिषदा. मग त्या कोणकोणत्या असतात तर त्या आंतरराज्यीय वाणिज्य आयोग असेल, फेडरल ट्रेड कमिशन असेल, फेडरल कम्युनिकेशन कमिशन असेल, ओके, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन असेल आणि लास्टचं नॅशनल लेबर रिलेशन बोर्ड असेल. त्या काय करतात तर या एजंटला काढून टाकण्याबाबत डिसिजन देत असतात. मग एजंटचे कोणकोणते प्रकार दिलेले असतात किंवा कोणकोणते एजंटचे प्रकार असतात तर पहिला प्रकार असतो कलाकारांचे एजंट, दुसरा प्रकार असतो विक्री एजंट, तिसरा प्रकार असतो वितरक आणि चौथा प्रकार असतो परवाना देणारे एजंट. मग एजंटचे जे मुख्य 4 प्रकार दिलेले असतात त्यातला पहिला प्रकार कोणता बाळांनो तर पहिला प्रकार आहे कलाकारांचे एजंट. मग कलाकारांचे एजंट काय करतात तर कलाकाराचा एजंट कलाकाराच्या आयुष्यातील व्यावसायिक बाजू हाताळतो. बघा काय करतात तर कलाकाराच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार जे असतात ते काहीतरी उद्योग व्यवसाय करत असतात. मग त्यांची बाजू, व्यावसायिक जी बाजू असते ती ते कलाकारांचा एजंट हाताळत असतो. ओके. त्यानंतर दुसरा मुख्य प्रकार कोणता एजंटचा तर विक्री एजंट, सेल एजंट. मग ह्याच्यामध्ये काय सांगितले आपल्याला तर एखाद्या निर्मात्याने दिलेल्या प्रदेशात आपली उत्पादने विकण्यासाठी किंवा वितरित करण्यासाठी अधिकृत किंवा नियुक्त केलेला परंतु जो स्वयंरोजगार आहे तो वस्तूंचे शीर्षक घेतो आणि प्रिन्सिपल्ससाठी एजंट म्हणून काम करत नाही. बघा काय सांगितले विक्री एजंटमध्ये एखाद्या निर्मात्याने दिलेल्या प्रदेशात आपली उत्पादने विकण्यासाठी. विक्री एजंटमध्ये म्हणजे काय तर तो काय करणारा असणार तर विक्री करणारा असणार, सेल करणारा असणार. ओके. मग त्याची जी उत्पादने असतात तो विकण्यासाठी किंवा वितरित करण्यासाठी अधिकृत किंवा नियुक्त केलेला परंतु जो स्वयंरोजगार आहे, जो काय आहे स्वयंरोजगार आहे, नुसता रोजगार नाही, जो स्वयंरोजगार आहे तो वस्तूंचे शीर्षक घेतो आणि प्रिन्सिपल्ससाठी, तत्वांसाठी एजंट म्हणून काम करत नाही. त्यानंतर तिसरं कोणता मुख्य प्रकार आहे एजंटचा तर वितरक सप्लायर, पुरवठादार असं देखील म्हणलं जातं. मग ह्याच्यामध्ये काय सांगितले पुरवठादार ही एक संस्था आहे जी दुसऱ्या संस्थेला वस्तू आणि सेवा पुरवते. बघा पुरवठादार ही एक काय आहे तर संस्था आहे जी काय करते दुसरी जी संस्था असेल त्या संस्थेला वस्तू आणि सेवा पुरवते. ही संस्था व्यवसायाच्या पुरवठा साखळीचा एक भाग आहे. बघा ही संस्था काय आहे तर व्यवसायाच्या पुरवठा साखळीचा एक भाग आहे जी त्याच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट असलेल्या मोठ्या प्रमाणात मूल्य प्रदान करू शकते. तो एक पुरवठादार, निर्माता किंवा वितरक असतो. बघा काय सांगितले पुरवठादार ही एक संस्था असते ती काय करते तर आपल्या संस्थेमध्ये ज्या वस्तू तयार होतील किंवा सेवा तयार होतील त्या काय करते तर दुसऱ्या संस्थेला पुरवत असते. मग ही संस्था व्यवसायाच्या पुरवठा साखळीचा एक भाग आहे. अशी वस्तू पुरवते म्हणजे त्यांच्यामध्ये काय निर्माण होते तर एक पुरवठा साखळी निर्माण होत असते जी त्यांच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट असलेल्या मोठ्या प्रमाणात मूल्य प्रदान करू शकते. तो एक पुरवठादार, निर्माता किंवा वितरक असतो. त्यानंतर एजंटचा चौथा प्रकार कोणता आहे तर परवाना देणारे एजंट. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला परवाना एजंट ती अशी व्यक्ती आहे जी काम, ब्रँडिंग आणि इतर कॉपीराईट केलेल्या सामग्रीचा कायदेशीर वापराच्या विनंती हाताळते. मौल्यवान कॉपीराईट्स असलेल्या अनेक कंपन्या परवानेद्वारे पैसे कमावतात आणि हा एक परवाना एजंट आहे जो
करारांची वाटाघाटी आणि विद्यमान करार व्यवस्थापित करण्याची काळजी घेतो. परवाना देणारे एजंट काय करतात बघा, ब्रँडिंग आणि इतर कॉपीराईट असलेल्या सामग्रीचा कायदेशीर तत्वाने किंवा कायदेचा वापर करून ती विनंती हाताळत असतात. मौल्यवान कॉपीराईट्स असलेल्या अनेक कंपन्या परवान्यांद्वारे पैसे कमावत असतात. बघा, जे मौल्यवान कॉपीराईट्स असतात ते काय करतात ह्या कंपन्या, तर परवान्यांद्वारे पैसे कमावत असतात. आणि हा परवाना कोण असतो, तर एजंट असतो, जो करारांची वाटाघाटी आणि विद्यमान करार व्यवस्थापित करण्याची काळजी घेत असतो. त्यानंतर नेक्स्ट कोणता कंटेंट आहे, तर नेक्स्ट कंटेंट आहे मध्यस्थ. आता मध्यस्थ म्हणजे काय, तर इंटरमेडिएटर. मग इंटरमेडिएटर काय करतो, तर मध्यस्थ अशा व्यक्ती किंवा संस्था आहेत ज्या मध्यस्थाची भूमिका घेतात किंवा दोन पक्षांमधील दुवा साधतात. बघा, मध्यस्थ ही कशी आहे व्यक्ती किंवा संस्था, तर ती काय करते, ज्या मध्यस्थाची भूमिका घेतात त्या दोन पक्षांमधील दुवा साधत असतात. त्याचप्रमाणे मध्यस्थ हे तृतीय पक्ष आहेत. बघा काय सांगितलंय, मध्यस्थ हे कसले आहेत, तर तृतीय पक्ष आहेत. आणि एखादे कार्य भारतात जर इतर दोन पक्षांना करार करण्यासाठी दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते. हे मध्यस्थ काय करत असतात, तर दोन पक्षांमध्ये झालेला करार एकमेकांना सांगत असतात. म्हणजे काय करतात, तर ते त्यांची मध्यस्थाची भूमिका बजावत असतात. ही एक व्यक्ती असू शकते किंवा संस्था असू शकते. मग समजा जर दोन संस्था असतील आणि त्यांच्यामध्ये जर एखादी तिसरी संस्था असेल, तर ती काय करते, ह्या संस्थेची माहिती त्या संस्थेला सांगून त्यांची महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणजे काय झालं ते, तर ती एक मध्यस्थ झाली, इंटरमेडिएटर झाली. ह्या संस्थेची माहिती त्या संस्थेला सांगायची, त्या संस्थेची माहिती ह्या संस्थेला सांगायची. हे काय करते ती व्यक्ती, तर ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर मध्यस्थांचे किती प्रकार पडतात, तर मध्यस्थांचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे एजंट, दुसरा प्रकार आहे घाऊक विक्रेता, तिसरा प्रकार आहे वितरक आणि चौथा प्रकार आहे किरकोळ विक्रेते. मग एजंटमध्ये आपणाला काय अभ्यासायला दिले, घाऊक विक्रेत्यामध्ये काय अभ्यासायला दिले, ओके, वितरकमध्ये काय अभ्यासायला दिले आणि किरकोळ विक्रेतेमध्ये काय अभ्यासायला दिले, ते आपण 1 बाय 1 पॉईंट पाहूया, स्टडी करूया, समजावून घेऊया. ओके, मग पहिला कोणता मध्यस्थांचा प्रकार आहे, तर एजंट. मग काय सांगितलं आपल्याला, एजंट मूळ उत्पादकांचा विस्तार म्हणून काम करतात. एजंट काय करतात, तर मूळ उत्पादकांचा विस्तार म्हणून काम करतात आणि विक्री करण्याची प्रयत्न करताना उत्पादकाचे प्रतिनिधित्व करतात. बघा काय सांगितले, एजंट काय करतो, मूळ उत्पादकांचा विस्तार म्हणून काम करत असतो आणि विक्री करण्याचा प्रयत्न करताना उत्पादकाचे प्रतिनिधित्व करत असतात. उत्पादकाने जे उत्पादन तयार केलेलं असतं त्याचं प्रतिनिधित्व कोण बजावत असतं, कोण सांभाळत असतं, कोण करत असतं, तर हा एजंट करत असतो. एजंट वैयक्तिक विकृती किंवा संपूर्ण कंपनी असू शकतात. बघा, एजंट काय असू शकतो, तर वैयक्तिक असू शकतो किंवा एक संपूर्ण कंपनी देखील एजंट असू शकते. एजंट म्हणून काम करणारी एक कंपनी देखील असू शकते किंवा एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती देखील असू शकते. उत्पादने आणि सेवा विकण्यासाठी ते थेट ग्राहकांसोबत काम करतात. काय सांगितले, उत्पादन विकण्यासाठी आणि सेवा विकण्यासाठी ते काय करतात, तर थेट ग्राहकांबरोबर काम करत असतात. म्हणजे काय, तर ग्राहकांना फसवायचं, थेट त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि जे उत्पादन असेल उत्पादित केलेलं किंवा ज्या सेवा असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या, विकायच्या. मूळ कंपन्यांमध्ये
ते त्यांच्यासाठी विकत असलेल्या उत्पादनांमध्ये एजंटकडे कोणतीही मालकी नसते. बघा, ज्या मूळ कंपन्या असतात, ज्या मेन कंपन्या असतात, त्यांच्यासाठी ते विकत असलेल्या उत्पादनांमध्ये एजंटकडे कोणतीही मालकी नसते. याऐवजी त्यांनी केलेल्या प्रत्येक विक्रीतून ते कमिशन मिळवतात. बघा, एजंट काय करत असतात तर वस्तू असतील, उत्पादन असतील, सेवा असतील, त्या काय करतात तर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात आणि पैसे कमावतात. मग त्याऐवजी त्यांनी काय तर प्रत्येक विक्रीतून प्रत्येक जी विक्री केलेली असते, मग त्या उत्पादनांची असेल, वस्तूंची असेल, सेवांची असेल, त्या प्रत्येक विक्रीतून ते काय करत असतात तर कमिशन मिळवत असतात. या प्रक्रियेत काही वेळा ग्राहकाला त्याचे फायदे समजावून सांगून आणि इतर प्रकारचे मन वळवून उत्पादन विकत घेण्यास पटवणे समाविष्ट असते. फॉर एक्झाम्पल काय सांगितले तर कार विक्रेता असेल, त्याचप्रमाणे रिअल इस्टेट एजंट असेल, इत्यादी प्रकारचे जे एजंट असतील किंवा कार विक्रेते असतात, ते काय करतात तर एजंट म्हणून काम करत असतात. दुसरा पॉईंट कोणता सांगितला आहे तर ग्राहक विक्रेता. मग ग्राहक विक्रेत्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायला सांगितले तर ग्राहक विक्रेते कंपनीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. काय करतात बघा, तर ग्राहक विक्रेते जे असतात ते काय करतात तर कंपनीमध्ये जे उत्पादन उत्पादित झालेलं असतं ते काय करतात तर मोठ्या प्रमाणात खरेदी करतात आणि त्यांची काय करतात तर पुनर्विक्री करतात. बघा, कंपनीमधून ग्राहक विक्रेते वस्तूंची, सेवांची खरेदी करतात आणि त्याची पुनर्विक्री करतात. म्हणजे काय करतात तर ते त्या कंपनीकडून कमी किमतीत घेऊन बाजारामध्ये बाहेर मार्केटमध्ये जास्त किमतीत विकत असतात, त्याची पुनर्विक्री करत असतात, ते त्यांच्याजवळ ठेवत नाहीत. एजंटच्या विपरीत ग्राहक विक्रेते ते विकत असलेल्या उत्पादनांचे मालक असतात आणि ते इतरांना विकून पैसे कमवतात. बघा, पुढे सांगितलेलंच आहे. एजंटच्या विपरीत ग्राहक विक्रेते ते विकत असलेल्या उत्पादनांचे मालक असतात आणि ते इतरांना विकून पैसे कमवतात. ही कंपनीकडून कमी पैशामध्ये घेऊन बाहेर मार्केटमध्ये जास्त पैशांनी विकून पैसे कमवत असतात. बऱ्याचदा काही विक्रेते मोठ्या प्रमाणात उत्पादन खरेदी करण्यासाठी मिळणाऱ्या सवलतीमुळे नफा मिळवू शकतात. बघा, बऱ्याचदा काही विक्रेते काय करतात तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादने खरेदी करतात आणि त्यापासून मिळणाऱ्या सवलतीमुळे, डिस्काउंटमुळे काय करतात तर नफा मिळवत असतात. त्यातून ते उत्पादनाच्या अंतिम खरेदीदाराची क्वचितच संवाद साधतात. बघा, जे उत्पादनाचे अंतिम खरेदीदार असतात त्यांच्याशी काय करतात तर क्वचितच संवाद साधत असतात. त्याऐवजी ग्राहक विक्रेते तर व्यापाऱ्यांना वस्तू मिळवण्यासाठी जेवढे खर्च करतात त्यापेक्षा जास्त किमतीत वस्तू विकत असतात. बघा, काय सांगितले, ग्राहक विक्रेते तर व्यापाऱ्यांना वस्तू मिळण्यासाठी जेवढे खर्च करतात, वस्तू व्यापाऱ्यांना मिळवून देण्यासाठी हे जेवढे खर्च करतात त्यापेक्षा जास्त किमतीत वस्तू विकत असतात. मग वस्तू खरेदी करण्यासाठी जेवढा खर्च आला आहे त्याच्या डबल ते काढणारच ना. केल्यावर समोरच्या व्यक्तीकडून, ग्राहकाकडून ते तेवढे पैसे, तेवढा खर्च ते काढणारच. ओके. त्यानंतर तिसरा कोणता आहे प्रकार मध्यस्थांचा तर वितरक. वितरकांचे व्यावसायिक संबंध असतात. बघा, वितरकांचे काय असतात तर व्यावसायिकांशी व्यावसायिक संबंध असतात आणि ते विकत असलेल्या उत्पादनाची आंशिक मालकी त्यांच्याकडे असते. काही वितरक कंपनीचे उत्पादन विकत घेण्याचे विशेष अधिकार खरेदी करतात याची खात्री करण्यासाठी की ते त्या क्षेत्रातील त्या उत्पादनाची एकमेव वितरक आहेत. वितरक अनेकदा काही विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना मालाची विक्री करतात. अंतिम विक्री खरेदीदारांशी किमान संपर्क निर्माण करतात. बघा, वितरक कोण असतात तर व्यावसायिकांशी व्यावसायिक संबंध ठेवत असतात. ते ज्या वस्तू, सेवा विकत असतात त्या उत्पादनाची आंशिक मालकी कोणाकडे असते तर त्या वितरकांकडेच असते. म्हणजे काही वितरक असतात कंपनीचे, ते काय करतात तर उत्पादन विकत घेण्याचे अधिकार प्राप्त करत असतात, खरेदी करण्याचे अधिकार प्राप्त करत असतात. मग ते खरेदी केलेले आहेत की नाही त्याची खात्री करण्यासाठी
ते त्या क्षेत्रामध्ये जे लोक असतात किंवा जे त्या क्षेत्रामध्ये उत्पादन करणाऱ्या व्यक्ती असतात, त्या उत्पादनाचे एकमेव हे कोण असतात? वितरक असतात. वितरक अनेकदा काही विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना मालाची विक्री करतात. अंतिम विक्री खरेदीदारांशी किमान संपर्क तरी साधतात. त्यानंतर चौथा जे आपला पॉईंट आहे किरकोळ विक्रेते, लास्टचा तो एक पाहूया. किरकोळ विक्रेते ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी इतर मध्यस्थांकडून उत्पादने खरेदी करतात, जसे की घाऊक विक्रेते आणि वितरक. बघा, किरकोळ विक्रेते काय करतात तर ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी इतर मध्यस्थ जे असतात त्यांच्याकडून उत्पादन खरेदी करत असतात. कशाप्रमाणे? जसे की घाऊक विक्रेते आणि वितरक असतात. त्याचप्रमाणे किरकोळ विक्रेते फायद्यासाठी लहान किंवा मोठ्या कंपन्या असू शकतात. फायदा होण्यासाठी किरकोळ विक्रेते काय होऊ शकतात तर कंपन्या किंवा लहान कंपन्या किंवा मोठ्या कंपन्या असू शकतात. ते काय तर सहसा घाऊक विक्रेते आणि वितरकांपेक्षा कमी प्रमाणात उत्पादने खरेदी करत असतात. मग फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंट स्टोअर असेल किंवा किराणा मालाचं दुकान असेल. ओके, हे कोण असतात तर किरकोळ विक्रेते असू असतात. ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केला, काय अभ्यासलं? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो पेपर नंबर 2 आहे त्याचं जे आपलं फर्स्ट युनिट आहे विमा सल्लागार, त्याचा अभ्यास केला. मग विमा सल्लागार म्हणजे काय ते अभ्यासलं. ओके, त्यानंतर आपला जो दुसरा कंटेंट होता एजंट्स रेग्युलेशन. मग एजंटचे कोणकोणते नियम आहेत, एजंट ही व्यक्ती असू शकते, संस्था असू शकते, ते अभ्यासलं. ओके, त्याचप्रमाणे नेक्स्ट कंटेंट कोणता अभ्यासलं त्याचे उदाहरण पाहिले. ओके, मग एजंटचे कोणकोणते प्रकार पडतात ते अभ्यासलं. मग कोणकोणते प्रकार पडतात एजंटचे तर पहिला आहे कलाकारांचे एजंट, दुसरा आहे विक्री एजंट, तिसरा आहे वितरक, चौथा आहे परवाना देणारे एजंट. त्याचप्रमाणे इंटरमेडियरीजचा अभ्यास केला. मग कोणकोणते इंटरमेडियरीज असतात ते अभ्यासलं. इंटरमेडियरीज म्हणजे काय ते अभ्यासलं. मग इंटरमिडिएटचे कोणकोणते प्रकार 4 अभ्यासले तर एजंट असेल, वितरक असेल, घाऊक विक्रेता असेल, किरकोळ विक्रेता असेल. ओके, ते अभ्यासलेलं आहे. मग नेक्स्ट लेक्चरला आपण काय अभ्यासणार आहोत तर नेक्स्ट लेक्चरला आपण प्रोसिजर फॉर बिकमिंग अँड ॲडवायझर, एजंटला मोबदला कोणकोणत्या पद्धतीने दिला जातो ते अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे सेलिंग प्रोसेस देखील आपण अभ्यासणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू.